चांदूर बाजार तालुक्यात घर बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडल्याने व शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज रकमेत ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थींना घर बांधकाम करताना नाकीनऊ येत आहे। घरकुलासाठी ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता सरसकट एकच रक्कम द्यावी, शासनाने ग्रामीण भागातील घरकुलाच्या रकमेत वाढ करावी अशी मागणी जिल्ह्यातून व चांदूर बाजार तालुक्यातील घरकुल लाभार्थी करीत आहे। शासनाकडून ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना 1.25 लाख तर शहरी भागातील लाभार्थ्यांना 2.5 लाख रुपये अनुदान मिळत आहे। रमाई, शबरी, यशवंतराव चव्हाण प्रधानमंत्री या घरकुल योजनेत ग्रामीण शहरी असा उघड दुजाभाव शासनाकडून केला जात आहे। परिणामी वाढत्या महागाईत ग्रामीण भागातील लाभार्थींना शासनाचा भेदभाव विनाकारण सहन करावा लागत आहे। बांधकामाला लागणारे सिमेंट, रेती, विटा, लोखंड याचे दर सतत वाढतच आहे। त्याच प्रमाणात मिस्त्री, कामगार, हमाली, वाहतुकीचे आदींचे दरही वाढत आहे। सर्वच योजनेत ग्रामीण भागात देण्यात येणारी रक्कम कमी, त्या रक्कमेत एक खोलीही पूर्णपणे बांधता येत नाही। एवढ्या तुटपुंज अनुदानात घर कसे बांधायचे असा सवाल सर्वसामान्यांना भेडसावत आहे। या योजनेतून घरकुल मंजूर होते, मात्र पुरेशा अनुदानाअभावी गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न अपुरे राहत आहे। शासनाने ग्रामीण भागातील घरकुलधारकांना शहराप्रमाणेच सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी तालुक्यातील ग्रामीण भागातून होत आहे। मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांनी ओबीसी सर्टिफिकेट दिले, लाभार्थी म्हणतात हप्ता कधी पडणार? शासन म्हणते सर्टिफिकेट द्या, लाभार्थी म्हणतात सर्टिफिकेट दिले, हप्ता कधी पडणार असा संतापजनक सवाल चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांकडून होत आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून मयूर कापरे यांची रिपोर्ट।